तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत। तर यावरती आपला हा व्हिडिओ असणार आहे, जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न मिळून जाणार आहेत आणि सर्व प्रश्न हे एक्झाम ओरिएंटेड आहेत मित्रांनो, त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? तर पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेसाठी। तर 2026 मध्ये किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे पद्म पुरस्कार? ऑप्शन्स पहा मित्रांनो। तर यापैकी मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2026 मध्ये। तर यापैकी परीक्षेमध्ये विचारण्यात येतं मित्रांनो, पद्मविभूषण किती आहेत? तर 5 आहेत। पद्मभूषण किती आहेत? तर 13 आहेत आणि पद्मश्री आहेत 113। मित्रांनो, 1954 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार हा मारिया मसाडो यांना देण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर कोणाला देण्यात आलेला आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहा मित्रांनो, नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 ने मिशेल बॅचलेट यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे। तर इथे पहा मित्रांनो, आपण त्यावरती काही महत्त्वाची माहिती काढली आहे, तर लक्ष द्या। चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे? तर पहा, मिशेल बॅचलेट यांना लैंगिक समानता, मानवी हक्क आणि लोकशाही सुधारण्यासाठी केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न पहा। 74वा मिस युनिव्हर्स 2025 हा किताब कोणी जिंकला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर इथे पहा, ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। 74वा मिस युनिव्हर्स 2025 हा किताब फातिमा बॉश यांनी जिंकलेला आहे। तर पहा मित्रांनो, मिस युनिव्हर्स 2025 ची ही कितवी आवृत्ती आहे? तर 74वी आवृत्ती आहे। याचे आयोजन हे बँकॉक, थायलंड या ठिकाणी करण्यात आले आणि याची थीम काय होती मिस युनिव्हर्स 2025 ची? तर द पॉवर ऑफ लव्ह ही होती थीम, लक्षात ठेवा। 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीत प्रथम पारितोषिक कोणी जिंकले आहे? तर पहा मित्रांनो, कोणत्या राज्याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 चा? तर इथे पहा, ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे हा पुरस्कार। सप्टेंबर 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कुणाला देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे। प्रतिष्ठित रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था ही एज्युकेट गर्ल्स ही बनलेली आहे। ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न पहा। मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला आहे? पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो। तर पहा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला? तर मनिका विश्वकर्मा यांनी जिंकलेला आहे। इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे। पहा मित्रांनो, ऑगस्ट 2025 रोजी राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी झालेल्या समारंभात मनिका विश्वकर्माला मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब देण्यात आलेला आहे। मनिका विश्वकर्मा यांचा जन्म कुठे झाला असाही प्रश्न येऊ शकतो। तर राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे। चला पुढचा आपला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पहा मित्रांनो, लक्ष द्या।
2025च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गृह मंत्रालयाने पोलीस, अग्निशामक सेवा, गृहरक्षक दल आणि सुधारात्मक सेवांमधील किती कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके देण्याची घोषणा केलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मित्रांनो. 1090 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर इथे पहा मित्रांनो, आपण डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे. तर पहा, 2025च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अग्निशामक दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षक आणि सुधारात्मक सेवांच्या एकूण 1090 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आलेली आहेत. तर या पुरस्कारामध्ये कोण आहेत मित्रांनो, कोणाचा समावेश आहे? तर पहा मित्रांनो, 233 जवानांना शौर्य पदक देण्यात आले आहे. 99 कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आणि 758 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदके देण्यात आलेली आहेत. तर हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. होम बाउंड या चित्रपटाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये. ऑगस्ट 2025 मध्ये मेलबर्न 2025च्या भारतीय चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्रीला डायव्हर्सिटी इन सिनेमा या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. अदिती राव हैदरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला पुढचा प्रश्न पहा. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर पहा मित्रांनो, इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. म्हणजेच 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा शाहरुख खान यांना मिळालेला आहे त्यांच्या जवान या चित्रपटासाठी, आणि त्याचबरोबर विक्रांत मेसी यांना सुद्धा मिळालेला आहे त्यांच्या 12वी फेल या चित्रपटासाठी. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे त्यांच्या मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रविभूषण देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणत्या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रविभूषण? आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. श्रीलंका या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रविभूषण. तर हा एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. मार्च 2025 मध्ये 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? 34वा सरस्वती सन्मान 2024 हा कोणाला मिळालेला आहे मार्च 2025 मध्ये? तर हा सन्मान भद्रेश दास स्वामी यांना मिळाला. ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे. 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? तर 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार हा मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे. मित्रांनो, त्यांना त्यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. 2025च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल? 2025च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर अनोरा या चित्रपटाला मिळाला. ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात. तर लक्ष द्या, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये? तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये शॉन बेकर यांना मिळालेला आहे त्यांच्या अनोरा या चित्रपटासाठी. विद्यार्थी मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानले जाते
आणि याची स्थापना कधी झालेली आहे तर 1929ला ऑस्कर पुरस्काराची स्थापना झाली। तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा। आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणाला मिळालेला आहे आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार? तर हा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे त्यांच्या भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी। तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। आणि मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आयफा अवॉर्ड 2025 मध्ये? तर नीतांशी गोयल यांना पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा। त्यांना त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला। तर लक्षात ठेवा ही माहिती। 2025चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणाला मिळालेला आहे 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 मध्ये? तर विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार मिळाला। मित्रांनो, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विचारलेला आहे, तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, 58व्या ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळाला असा जर प्रश्न आला तर हा सुद्धा प्रश्न आपण समोर घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण इथे पाहूयात। तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे, जो की 2025 मध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका। विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण प्रश्न पाहिलेला आहे त्यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे। तर पहा, हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक 88 वर्षीय विनोद कुमार शुक्ला यांची 2024च्या प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली। हा सन्मान मिळवणारे छत्तीसगडमधील ते पहिले व्यक्ती आहेत आणि हा आपल्या भारतातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे आणि याची स्थापना ही 1961 मध्ये झालेली आहे। तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती। चला पुढचा प्रश्न पहा। 2024 ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणाला मिळालेला आहे 2024 ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार? तर हा पुरस्कार मिकी मॅडिसन यांना मिळाला। ऑप्शन क्रमांक आपला 4 बरोबर आहे। डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान 2024 मिळाला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, सूर्यबाला यांना मिळालेला आहे। त्यांच्या कोन देश को वासी, वेन की डायरी यांच्या त्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न पहा। कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणी जिंकलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025? तर हा पुरस्कार बानू मुश्ताक यांनी जिंकला। ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2025 मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? कोणाला प्रदान केलेला आहे मित्रांनो ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। सद्गुरू जग्गी वासुदेव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा। कोणाला देण्यात आलेला आहे प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 मध्ये? तर हा पुरस्कार लिऊ जियाकुन यांना देण्यात आला। ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो पहा, ऑप्शन्स पहा। तर यापैकी कोणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे जागतिक अन्न पुरस्कार 2025? तर हा पुरस्कार मारिया गेला हंगरिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक आपला 3 बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, या प्रश्नाबद्दल आपण आधीच चर्चा केलेली आहे, तर सर्वांनाच याची आन्सर माहिती असेल। तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे। ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत। म्हणजेच मित्रांनो, 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात आलेले आहे।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या लिम्सन शहराचा प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे जो की आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. पोर्तुगाल या देशाचा हा प्रतिष्ठित सन्मान आहे की ऑफ ऑनर. तर हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी आसाम वैभव 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला प्रदान केलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. राणा प्रताप कलिता यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ करण्यामागे आमची खूप मेहनत असते मित्रांनो. जे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान आहेत आत्तापर्यंत देण्यात आलेले ते सर्व काही आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहतोय. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मार्च 2025 मध्ये बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस कोणाला देण्यात आला? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कोणाला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. जयश्री व्यंकटेशन यांना प्रतिष्ठित वार्षिक रामसर पुरस्कार 2025 हा देण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या देशाने मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे? तर मित्रांनो, हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर पहा, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. हा सन्मान मॉरिशस या देशाचा आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. एप्रिल 2025 मध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार मधुसूदन साई यांना देण्यात आलेला आहे एप्रिल 2025 मध्ये. मे 2025 मध्ये कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मे 2025 मध्ये कोणाला हा पुरस्कार देण्यात आला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार? तर हा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इथे आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मे 2025 मध्ये होणाऱ्या 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा आणि आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कोणाची निवड झालेली आहे प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी? तर या पुरस्कारासाठी सोनू सूद यांची निवड झाली. मे 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शौर्य पुरस्कार प्रदान केलेले आहे? तर 39 शौर्य पुरस्कार हे प्रदान करण्यात आलेले आहेत मे 2025 मध्ये. मे 2025 मध्ये भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा आणि यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर इथे आपला ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेलं आहे. ते ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे? तर मित्रांनो, कोणी जिंकलेला आहे ग्रॅमी पुरस्कार? तर चंद्रिका टंडन यांनी हा पुरस्कार जिंकला.
मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर पहा मित्रांनो, महत्त्वाचा हा प्रश्न आहे, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन्स पहा. तर यापैकी राम सुतार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.